बोराडेंची मुख्यमंत्र्यांची फोनवरती चर्चा झालेली आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जाते आणि या संदर्भातलं हे उपोषण आणि या उपोषणाचा आजचा खरं तर 11वा दिवस आहे। जालन्यामधली आपण दृश्य बघतोय, पंकजा मुंडे त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याची मागणी यावेळेला केली जाते आणि बोराडेंच्या उपोषण स्थळी सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। रवी, आपण आता जर बघितलं तर सरकारचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी दाखल झालेलं आहे, काय नेमकी चर्चा सुरू आहे? आपण जर बघितलं तर मागच्या 11 दिवसांपासून दीपक बोराडे हे धनगर समाजासाठी आमरण उपोषण करतायत। आज त्यांच्या उपोषणाचा 11 दिवस आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावा या मागणीसाठी त्यांचं उपोषण आहे। आज 11व्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते दीपक बोराडे यांची भेट घेण्यासाठी आलेलं आहे आणि या शिष्टमंडळामध्ये गिरीश महाजन आहेत, पालकमंत्री पंकजा मुंडे आहेत आणि स्थानिकचे सर्व आमदार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि यावेळी गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्याशी बोलणं करून दिलेलं आहे। त्यावेळेला मुख्यमंत्र्यांसोबत दीपक बोराडे यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी दीपक बोराडे यांना विनंती केलेली आहे की तुम्ही उपोषण सोडवून घ्यावं, कारण बैठका आणि चर्चांमधूनच मार्ग काढता येतो। तुम्ही मंगळवारी मुंबईला यावं आणि आमच्यासोबत चर्चा करावी आणि कशा पद्धतीनं आदिवासी समाजाला न दुखावता धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देता येईल या पद्धतीचा मार्ग काढून आपण सर्व प्रश्न मार्गी लावू, अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दीपक बोराडे यांना फोनद्वारे दिलेलं आहे। आता सध्या चर्चा सुरू आहे। निश्चित प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया आपण की उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्याशी मुख्यमंत्र्यांची फोनवरती चर्चा झालेली आणि महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिलेला होता। दरम्यान उपोषण सोडवण्याची मुख्यमंत्र्यांनी विनंती केलेली आहे आणि जालन्यामध्ये सुरू असलेल्या दीपक बोराडेंच्या उपोषणस्थळी सध्या सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते दाखल झालेलं आहे। आपण बघतोय पंकजा मुंडे आहेत, त्यानंतर गिरीश महाजन सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। पुन्हा एकदा जाऊया, रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवी, सरकारकडून काय आश्वासन दिलं जात आहे उपोषण सोडवण्यासाठी? आपण जर बघितलं तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं ही मागच्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। मात्र द आणि र चा यामध्ये थोडा फरक आहे या शब्दांमध्ये आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत। त्यामुळे मागच्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा लढा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची यांची मागणी आहे। आता दीपक बोराडे यांनी याच मागणीला धरून उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा 11वा दिवस आहे आणि त्या 11व्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। गिरीश महाजन असतील, पंकजा मुंडे असतील, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर असतील, भाजप आमदार बबनराव लोणीकर असतील, नारायण कुचे, संतोष दानवे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि मुख्यमंत्र्यांना फोनद्वारे दीपक बोराडे यांच्यासोबत चर्चा झाली आणि फोनवर मुख्यमंत्र्यांनी दीपक बोराडे यांना आश्वासित केलेलं आहे की येत्या मंगळवारी तुम्ही मुंबईला यावं आणि मुंबईला आमच्यासोबत बैठक करावी आणि बैठकीमध्ये आपण धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून कशा पद्धतीनं आरक्षण देता येईल, कारण धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याला आदिवासी समाजाचा विरोध आहे आणि या आदिवासी समाजाला न दुखवता धनगर समाजाला कशा पद्धतीनं एसटी प्रवर्गातून आरक्षण देता येईल यासाठी तुम्ही मंगळवारी मुंबईला यावं आणि आमच्यासोबत चर्चा करावी, अशा पद्धतीची विनंती आणि आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दीपक बोराडे यांना दिलेलं आहे। आणि त्यामुळं आता या सगळ्या प्रश्नावर दीपक बोराडे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित बोराडेंची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। रवी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। त्यांनी सांगितलं देवाभाऊ मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला
आणि त्यांनी सांगितलं की हे खरंच एक स्वतः जे आले आम्ही चर्चा करून त्याला कसं योग्य पद्धतीने हाताळता येईल याच्यासाठी नक्कीच विचार करणार आहोत. आणि मी आज आले त्या दिवशी नाही आले कारण मला असं वाटलं एवढा मोठा आपला पोरगा बसलाय आणि एवढ्या संख्येने लोक आले, एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे, उपोषण सुटणार. आणि मी आता घरचीच असल्यामुळे मी गृहीत करणार यांना बोल रोज रोज मी त्यांची बोलून देते. पण आता त्यांची तब्येत खालावत आहे आणि त्यामुळे त्यांचं उपोषण त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही आहे. म्हणून आम्ही शासन तर म्हणून मिळालेच आहे पालकमंत्री म्हणून, पण या विषयाचे पालक सगळ्यांची पालक या भूमिकेतून स्त्री आहे, आईच्या भूमिकेत आहे, त्या भूमिकेतून देखील मी भाऊंना विनंती करायला आली त्यांनी उपोषण आता सोडावं. तुम्ही या मंगळवारी या, आपण मुख्यमंत्र्यांशी स्वतः भेटू. तुमच्या बरोबरची जे काही 5-6 लोक आहे, 10 लोक आहेत, तुम्ही त्यांचं एक डेलिगेशन तयार करा. कोणी वकील आहे ज्याच्याकडे सगळे कागदपत्रे, आपण मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढू. पण ह्याचा कसं आहे, एवढा लढणारा माणूस त्याच्या जीवावर देणं योग्य नाही. असं कुणी उठून स्वतःच्या जीवावर देतील असं काम करत नसतं समाजात. उद्या मला म्हणलं कोणी उपोषण करा 11 दिवस, शक्य होणार आहे का? आज एवढे दिवस हा माणूस समाजाच्यासाठी अन्न पाण्याला इथे बसलेला आहे. आज सलाईन लावायची वेळ आलेली आहे. तर आता त्यांच्या जीविताला धोका नाही होणार अशी परिस्थिती आपल्याला करावी लागेल. आणि तुम्ही सगळे शहाणे शहाणे गोड माणसे, अगदी कष्टाळू माणसे, सगळे पैलवान गडी आहेत, असे काही पैसे नाहीये. 2.5 कोटी लोक